जय भीम साथींनो. काल महाराष्ट्रामध्ये संतापजनक एक घटना घडली. ती घटना म्हणजे विकास लवांडे यांच्यावरती शाई फेकण्याचा प्रयत्न झाला नाही तर त्यांना जिवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. आता हे करणारी लोक कोण? तर संग्राम बापू भंडारी सारखी ही लोक. संग्राम बापू भंडारे नावाच्या कीर्तनकाराने म्हणजे स्वतःला कीर्तनकार बनवून घेतात, पण वारकरी संप्रदायाचा आपण जर का विचार केला, वारकरी संप्रदायाच्या इतिहासाचा जर का विचार केला, तर संग्राम बापू भंडारे सारख्या माणसाला कीर्तनकार म्हणणं हा कीर्तनकारांचा आणि वारकरी संप्रदायाचा खरं तर अपमान ठरेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विकास लवांडे यांच्यावरती शाई फेकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न म्हणजे भारताच्या लोकशाहीला जिवे मारण्याचा प्रयत्न आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला जिवे मारण्याचा प्रयत्न हा संग्राम बापू भंडारे सारखी माणसं करतात. विकास लवांडे यांनी जे महाराष्ट्रभर आपल्याला सांगितलं किंवा ज्या ज्या गोष्टी त्यांनी कालच्या दिवशी मी मीडियामध्ये बघत असताना बघितलं, तर त्या गोष्टींमध्ये सत्यता आहे. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ता आहेत ते, मग तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं समर्थन करतोय का? तर कुठल्याही पक्षाचं हे समर्थन नाहीये, हे समर्थन विचारांचं. लोकशाहीत प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला जे वाटतं ते बोलण्याचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. आणि या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर का कोणी घाला घालत असेल तर हा बाबासाहेबांच्या विचारांवर घाला आहे. हा शिव फुले शाहू आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे, ज्या विचारांनी आपण सर्वजण पुढे जात आहोत, त्या विचारावर घातलेला हा घाला, एवढा आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की संग्राम बापू भंडारे सारखी जी लोक आहेत ना, ही लोक ज्या लोकांचा उदय उदय करतायत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा. संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्यासारख्या लोकांनी, की संघ असेल किंवा हाफ चड्डीवाले RSS वाले असतील, त्यांनी प्रत्येक संघटनेमध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक संप्रदायामध्ये त्यांची अशी काही घुसखोरी करणारी लोक तिथं पाठवलेली आहेत की त्या वातावरणाला, त्या संप्रदायाच्या विचारांना दूषित करण्याचं काम ती लोक करतात. आंबेडकरी चळवळीमध्ये अशी काही त्यांची लोक आहेत, वारकरी संप्रदायामध्ये त्यांची काही लोक आहेत, आणि हे तितकंच सत्य आहे. कालच्या व्हिडिओमध्ये बोलत असताना ते संग्राम बापू भंडारे ज्यावेळेस शाई टाकत होते त्यावेळेस बोलत होते की तुम्ही गुरुजींवरती बोलायला पाहिजे नव्हतं, गुरुवर्य आमचा आदर्श आहे. हे गुरुवर्य म्हणजे कोण? तर संभाजी भिडेंबद्दल तुम्ही बोलताय का? जर का संभाजी भिडेंना तुम्ही गुरुवर्य म्हणत असाल, कारण म्हणजे तुमच्याकडनं तशी अपेक्षाच केली पाहिजे खरं तर म्हणायचं, कारण तुम्ही काही दिवसा अगोदर नथुरामजी गोडसे या नावाने उल्लेख केला होता. मग नथुरामाच्या विचारांचा उदय करणारे, महात्मा गांधींच्या हत्येचा उदय करणारी लोक कधीच या देशाच्या प्रगतीचा विचार करू शकत नाहीत, कधीच या देशाच्या लोकशाहीचा विचार करू शकत नाही. ही घातकच लोक आहेत. संत तुकारामांपासून संत नामदेवांपासून या अशा प्रवृत्तीच्या लोकांना सामोरं जावं लागलंच आहे. ही अशी लोक वारंवार लोकशाही मार्गाला दाबण्याचा प्रयत्न करतात, आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतात. या सर्व गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे. संग्राम बापू भंडारे सारख्या माणसाचा 100% निषेध केला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करता कीर्तनांच्या माध्यमातून, कीर्तन हा समाजाला प्रगतीच्या मार्गाला नेणारा एक माध्यम आहे. संतांनी, वारकऱ्यांनी माणुसकीचा धडा जो लोकांना शिकवला, जी माणुसकीचे विचार संतांनी लोकांपर्यंत रुजवले, संत ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, एकनाथ असतील, त्या विचारांना तुम्ही घातकी ठरत आहात हे लक्षात ठेवा. आणि तुमचे जे बाप बसलेत ना वरती तुम्हाला पोचणारे, संघ असेल, भाजप असेल किंवा इतरेतर यांच्यासारख्या संस्था असतील की जे यांना पाठिंबा देतात, यांना पाठबळ देतात, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हा सत्तेचा वाद आहे आणि हा सत्तेचा वाद एक दिवस उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि शिव फुले शाहू आंबेडकर लोकशाहीवादी विचार या जगात त्यांचं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व स्थापन करून बसलेले आहेत आणि ते तुमच्या 100 पिढ्या आल्या तरी तुम्हाला उद्ध्वस्त करता येणार नाही. धन्यवाद. जय भीम. आणि या गोष्टीचा परत आपण सर्वांनी निषेधच केला पाहिजे. धन्यवाद. जय भीम.